मी आज तुम्हाला उपासाची वेगळी रेसिपी दाखवणार आहे. पण ॲक्च्युली आज माझा उपास नाही आहे, पण ही रेसिपी मला दाखवायची आहे म्हणून मी करणार. आणि मला उपासाचे पदार्थ खूप आवडतात, तर बघूया. त्याच्यासाठी मी घेतलेत वेफर्स, जे आपण घरी करतो वेफर्स. ते हे म्हणजे कच्चे वेफर्स. अर्थात आपण ते 80% बॉईल करतो, त्यामुळे वेफर्स. साबुदाणा पीठ, दाण्याचं कूट, मीठ. आता मीठ जरा बेतानी आणि वेफर्सला मीठ आहे ऑलरेडी. तूप, जिरे आणि तांबडं तिखट. आता रेसिपीला सुरुवात करते आणि दाखवते. आता मी काय करते आहे, वेफर्स पाण्यातनं काढणार आहे. आता मी वेफर्समध्ये पाणी घालते आहे. वेफर्समध्ये मी 1 तांब्या पाणी घातलं आहे. फक्त मी ओले करून घेणार आहे, ते भिजवणार नाही आहे, काही नाही. ओके. आता मी हे पाणी ओतून देते. तर असे हे मी वेफर्स भिजवून घेतलेत. बघितले, मऊ झालेत, खूप मऊ झालेत. हे बघा. आता त्यात मी घालते 4 चमचे साबुदाणा पीठ, दाण्याचं कूट घालते. ते आपल्याला आवडेल तसं कमी जास्त करू शकता. जिरे घालते आणि तांबडं तिखट घालते. जरा थोडं स्पायसी करणार आहे. नेहमीसारखी आत्ता माझ्याकडं आता कोथिंबीर नाही आहे, नाहीतर हे अजून टेस्टी झालं असतं. आणि मीठ बेतानी घालते, कारण साबुदाणा पिठाला जेवढं लागेल तेवढंच घालते, कारण ऑलरेडी वेफर्सला थोडं आहे. ओके. आता हे मी पाण्याने भिजवते आहे. थोडंसं पाणी, कारण आंगचं पाणी आहे, त्यामुळे थोड्याशा पाण्यात भिजवते, दाखवते तुम्हाला. हा मी व्हिडिओ इथंच थांबवते, कारण मग व्हिडिओ मोठा होतो, म्हणून इथेच थांबवते.